बोल श्री. हा जानवी, अगं काय काय चाललंय काय? तू तुझा फोन कुठे ठेवलायस? किती फोन केले मी? अरे ते हे आरजी आले होते आता. अरे देवा, जी घरी येऊन गेला. त्याचं काम करून टाकायला हवं होतं. बरं आई, मी सुखरूप पोचलोय सांग सगळ्यांना. हा, बाकी सगळे ठीक आहेत ना? बरं आहे ना? हो ठीक आहे. तू ठीक आहेस ना? हो श्री, मी बरी आहे. डोंट वरी. बाय. या बाय. रमा, म्हणजे श्रीच्या नकळत तो आपल्या बापालाच मदत करत होता आणि हे कुणालाच माहित नव्हतं. काय नियतीचे खेळ असतात काही कळत नाही. जानवी, आपल्या सासरी काय ही नात्याची गुंतागुंत असं वाटत असेल ना तुला? नाही आई याची, पण तटस्थपणे बघताना काही प्रश्न नक्की पडतायत. विचारू? विचार ना. आईची श्रीला त्याच्या वडिलांचा फोटो कधीच कोणीच दाखवला नाही का? रमाकांत घरातून बाहेर पडला तेव्हा नर्मदा प्रेग्नंट होती. रोज त्याचा फोटो छातीशी धरून रडत बसायची. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं, हे असंच चालू राहिलं तर पोटातल्या बाळावर परिणाम व्हायला लागेल. म्हणून एक दिवस रमाकांतचे सगळे फोटो उचलून ठेवून दिले. मोठं झाल्यानंतर सुद्धा श्रीनी त्याचा फोटो बघायलाही मागितला नाही. पण आईची, आपलं मन आपल्याला संकेत देत असतं ना. मला ना श्री नेहमी म्हणायचा की ह्या माणसामध्ये आणि माझ्यात कुठला तरी धागा आहे, असं त्याला सतत वाटत राहायचं. संध्याकाळी पाखरं आपल्या घरट्यात परत येतात, तशी माझ्या आयुष्याच्या संध्याकाळी माझी पिलं परत यायला लागली आहेत. काय संकेत द्यायचा असेल ग विघ्नेश्वराला? आईची संकेत काहीच नाही. तुम्ही आयुष्यभर सगळ्यांशी खरेपणाने आणि चांगुलपणाने वागलात ना, त्याचं फळ असेल. फळ म्हणायला रमाकांत आपल्यासाठी, आपल्या घरासाठी परत आलाय का? किंबहुना तो खरंच परत आलाय का? जानवी, तुला त्याच्याविषयी काहीतरी माहित असेल ना? तुम्हाला बघून मला माझ्या मुलीची आठवण झाली. तुमच्याच वयाची आहे ती. जानवी, नाही नाही, फारसं माहित नाही मला काही त्यांच्याबद्दल. पण नर्मदाला तसंच वाटतंय. श्री असायला हवा होता. नर्मदाला जरा आधार वाटला असता. नाही आजी, फोनवर कसं सांगणार? नाही, नकोच करूस तू फोन. ही काही छोटी गोष्ट नाहीये.
शिवाय तो कामासाठी गेलाय. कांतानंतर तो या गोष्टीचा जरा वेगळा विचार करेलही, पण तरी त्याच्यासाठी हा धक्काच आहे ना. अय्याची, तुम्हाला काय वाटतंय? घराबाहेर काढलेल्या मुलाला घरात परत घेतलं. रमाकांत स्वतःहून गेला होता, त्याला का नाही स्वीकारणार? पण त्याची इच्छा असेल तरच. सरू, हो आई. नर्मदा कशी आहे ग आता? सारखी ग्लानीत बोलते. ग्लानीत बडबडती? हो. यांना थांबवा, जाऊ देऊ नका, परत बोलवा, आम्हाला सोडून जाऊ नका, असंच बोलतेय सारखी. हॅलो. बायको, बायको, खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आपल्याला. आय एम व्हेरी 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 हॅपी. अरे वा. ऐक, मला कदाचित आणखीन एखादा दिवस इथे राहावं लागेल. हा, हो का? हो का? एवढंच? तुला वाईट नाही वाटलं? तुझा नवरा तुझ्यापासून आणखीन एक दिवस लांब असणार याचं वाईट नाही वाटलं तुला? हो, अरे अर्थात वाटलं. चल, आता माझ्याशी बोलतानाही तुला आनंद होत नाही असं वाटतंय मला. असं काहीच नाहीये श्री. जान्हवी, सिरियसली विचारतोय, काय झालंय? आय एम शुअर समथिंग इज रॉंग. प्लीज सांग मला, काय झालंय? घरी बरे आहेत ना सगळे? हे बघ, मी आता बेबी आत्याला फोन केला होता, तीही तुझ्याच सारखं बोलत होती, असं तुटक. काय झालंय? नाही रे श्री, तुटक कुठे काय? आई बरी आहे ना? हो का? का रे? नाही नाही, का असं नाही. आय डोंट नो, फॉरगेट इट. म्हणजे खरं तर अशा सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये, पण मला समाव आता असं सेन्स होतंय की आईची तब्येत बरी नाहीये. नाही रे, बऱ्या आहेत त्या. तू अगदीच काळजी करू नकोस. आणि आम्ही सगळे आहोत ना. बरं, आता काका सुद्धा आलेत, त्यामुळे काही वाटलंच तर काका आहेत की. अरे हो, हे विसरलोच मी. बाकी काय? तुझं काय आज दिवसभर? माझं काहीच नाही, रुटीन. बरं चल, मी अजून ऑफिसमध्येच आहे, मला निघायचंय. आता जेवायला जातो. जेवण व्हायचंय तुझं अजून? हो, म्हणलं आधी इतकी मोठी न्यूज बायकोला सांगावी आणि मग जेवायला जावं. आता जातो. ओके, नंतर बोलू. बाय. बाय. बापरे, शॉकिंग आहे सगळं. इमॅजिन पण नाही करू शकणार. मला हे सगळं श्रीला सांगायचं होतं, पण एवढा मोठा विषय फोनवर कसा रे सांगणार? तुला माहितीये, घरातले सगळे इतके हादरले. बरोबर आहे. जान्हवी, तू माझ्याशी बोल. काय होणार आहे कोण जाणे. मनीष रे, आई आजींसकट सगळ्यांना असं वाटतंय त्यांनी घरी परत यावं. काय सांगतेस? अगं, एका अर्थी चांगलं आहे हे. तुझा त्या घरातला पायगुण चांगला आहे. तुझ्या निमित्ताने त्या घरातनं बाहेर गेलेली माणसं परत येतात. जान्हवी, तसं नाहीये रे मनीष. म्हणजे मला असं वाटतं मी एकदा आर्जींशी बोलावं. खूप प्रश्नांची उत्तरं मिळतील.
मी येते. निघतीयस? हो. अगं महत्वाचं सांगायचं राहून गेलं. बाबांच्या घराच्या बाबतीत, आय मीन तुझ्या बाबांच्या घराच्या बाबतीत मी बोललोय. साधारण 40,000 रुपये डिपॉझिट आणि 4,000 रुपये भाडं असं सांगितलंय. मी पण तेवढंच देतो. जान्हवी, आय थिंक इट्स अ गुड डील. नक्की करू का? डील खरंच उत्तम आहे. मला जरा एक दिवस दे ना, मी सांगते तुला लगेच. हा चालेल. हे पण नक्की सांगा. काळजी घे. येते. माझ्या लेकाला सुखरूप धडधाकट ठेवलेस. डोळे मिटण्यापूर्वी त्याला एकदा माझ्या समोर आणलंस. तुझी माया अगाध आहे. स्वतःच्या पायानं चालत दारात आला. आता त्याला घरात येण्याची सुबुद्धी दे देवा. नर्मदेचा वनवास संपू दे विघ्नेश्वरा. तिला सुखी कर. मी आयुष्यात कधी काही चांगलं केलं असेल तर माझ्या पोरा बाळांना संसार सुख मिळू दे देवा. तुमची कॉफी थंड होते. हे म्हणजे कथा कादंबऱ्यांमध्ये आपण वाचतो, इन रिअल लाईफ श्रीरंग माझा सख्खा मुलगा. आय जस्ट कांट बिलीव्ह दिस. सगळ्यांच्या रिॲक्शन्स अशाच होत्या. आय डोंट लाईक सरप्राइजेस. मला कधीच आवडत नाही अशी सरप्राइजेस. खरं माझं सगळं कसं असं ठरलेलं असतं, व्हेरी प्रिसाइज. मी कधी कुठे जाणार आहे, काय करणार आहे, एव्हरीथिंग राईट फ्रॉम बिगिनिंग इट वॉज प्रिसाइज. यु नो, मी आईला लहानपणापासून पाहत आलोय. अगदी तिनं जेव्हा गोखले गृह उद्योग सुरू करायचं ठरवलं ना, तेव्हापासून पाहत आलोय. परवानग्या द्या, ती सगळी माणसं, ते सगळे लेबर्सचे प्रॉब्लेम्स. इट वॉज सच अनप्रोफेशनल अप्रोच. सो आय डिसाइडेड दॅट टाइम ओनली की मी इथे राहणार नाही, मी परदेशी जाणार, मी अमेरिकेत जाणार. आणि मी माझ्या निर्णयाशी ठाम होतो. त्याला घरच्यांची संमती नव्हती ना? नाही, संमतीचा प्रश्नच नव्हता ना. नर्मदालाही याची कल्पना होती अगदी आधीपासून. आणि मी सगळ्यांना विचारलं होतं की मी प्रत्येकाला घेऊन जायला तयार आहे, पण प्रत्येकानं नकार दिला. यु नो, नर्मदाला मी नकार नाही दिला, तिनं नकार दिला. एक विचारू? आय नो तुम्हाला काय विचारणार आहेस. आय नो इट्स पर्सनल, पण आता हे बोलणं भाग आहे. आय नो. अमेरिकेत फॅमिली आहे तुमची दुसरी? म्हणजे तसं असेल तर स्पष्ट सांगा. आईजींना आणि आईंना तुमच्याशिवाय राहण्याची सवय झाली आहे तशी. ऍक्च्युली खूप गिल्टी वाटतंय मला. दुःखही होतंय मला, खरंच खूप दुःख होतंय. अगं पण शेवटी मीही माणूसच आहे ना. यु नो, नर्मदाला मी सगळं सांगितलं होतं, सगळं, की माझं ध्येय काय आहे, माझी इच्छा काय आहे. मी तिला सांगितलं की चान्स नंतरही घेता येऊ शकतो. तुला आयुष्य अजून स्थिर नाही आहे, आपल्याला स्थैर्य मिळालेलं नाही आहे. एका मुलाची जबाबदारी आपण कशी पेलणार. I just told her be practical, but she couldn't take it. एरवी शांत असलेली नर्मदा मला खूप काही बोलली. मला लागेल असं बोलली ग. मला म्हणाली माझ्या बाळाचा शत्रू आहेस तू. ज्या क्षणी तिला कळलं की ती आई होणार आहे, त्या क्षणापासून ती एक वेगळी बाई झाली होती.
की माझी आई तिच्याच बाजूने उभी राहिली. माझ्या इच्छा आकांक्षांपेक्षा जन्माला न आलेलं मूल जास्त महत्वाचं होतं. त्यांना खूप बोलली ती, मला खूप लागलं ग. मी दुखावलो, खूप दुखावलो. माझा इगो म्हणावा तर, पुरुषी अहंकार म्हणावा तर दुखावला गेलो. and I decided that ज्यांना माझी परवा नाहीये तिथे राहण्यात काय अर्थ आहे. गेलो निघून मी. कायमचे. कधीच परत नाही आलात. मगाशी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. मला मुलगी आहे. म्हणजे बायकोही असेलच ना? नाही. म्हणजे अडॉप्ट केली मी, दत्तक घेतलंय तिला. अमेरिकेचा सुरुवातीचा काळ खूप धडपडीचा, खूप भयंकर गेला ग. पोकळी निर्माण व्हायला लागली होती माझ्या आयुष्यात. मी माझा परत येण्याचा मार्ग स्वतःहूनच बंद केला होता. त्यामुळे स्वतःच्या वागण्याचं कितीही समर्थन दिलं तरी मनात अपराधी भावना होतीच. तिच्यापासून सुटका मिळेना. आपण आपल्या पोटच्या गोळ्याला तिकडे सोडून आलोय हे मला सहनच होईना. कधी कधी शेवटी खूप विचार करून मी एक मुलगी दत्तक घेतली. पापाचं प्रायश्चित्त करायला? सिमरनमुळे ती पोकळी भरून निघाली, पण मनातला सल कधीच नाही गेला. कधीच नाही. पण म्हणजे तुम्ही लग्न केलंच नाहीत का? कसं करणार? नर्मदाशी झालं होतं माझं लग्न. घरी परत यावंसं वाटतंय? आता त्या वाटण्याला काय अर्थ आहे? पण तरी सांगा ना, वाटतंय का? कुठल्या तोंडानं परत येऊ घरी? सांग ना जान्हवी. माझ्याच माणसांवर मी अन्याय केलाय. माझ्या मुलासमोर मी कुठल्या तोंडानं उभा राहू? सांग ना मला. सांग ना. लाज वाटते मला, लाज वाटते. नाही, शक्य नाही. नाही, हा विचार तू मनातही आणू नकोस प्लीज. म्हणजे आता ते एका वेगळ्याच प्रॉब्लेम मध्ये अडकले. म्हणजे त्यांना एक मुलगी आहे, पण आईंशी ते एकनिष्ठ आहेत. पण त्याला घरी परत यायचंय का? आईजी त्यांना हो म्हणता येत नाहीये, आणि नाही म्हणणं त्यांना शक्यच नाहीये. आपण बोलवायचं का मग त्यांना घरी? नाही म्हणजे आई, आपण आपल्या बाजूनी बोलायला काय हरकत आहे ना? नर्मदा,
तुला काय वाटतं? तुझं मत जास्त महत्वाचं आहे. माझं मत? पण पण आई, मी चुकले तर? चूक बरोबरचा प्रश्न नाहीये नर्मदा. तुझ्या नवऱ्यानं घरी परत यावं असं तुला वाटतंय का? माझ्या वाटण्याचं काय आहे? तेव्हाही कधी त्यांनी माझं मत विचारात घेतलं नव्हतं. आता कशाला विचारतील? तेव्हाची गोष्ट सोड, आत्ताचा विचार कर. विचार खूप केलाय मी आई, पण प्रत्यक्षात असं कधी काही घडेल असं वाटलंच नाही मला. माझ्या आयुष्याची महत्वाची वर्ष यांची वाट बघण्यात घालवली आहेत मी. पण श्रीला वडिलांचं प्रेम मिळायला हवं होतं.